राजवीर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीसाठी फर्स्ट चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। परंतु चॅप्टरला सुरुवात करण्याच्या अगोदर आपला हा यूट्यूबसाठीचा जो चॅनल आहे तो तुम्हाला सबस्क्राईब करायचा आहे। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा चॅनल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ओपन करताल त्यावेळेस तुम्हाला खालच्या साईडला या ठिकाणी आपल्याला सबस्क्राइबर हे लाल अक्षरामध्ये नाव दिसेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून त्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे। नंतर चला आपण सुरुवात करूया फर्स्ट चॅप्टर सुरुवाती। तर आपण यालाच काय म्हणू, तर आपला फर्स्ट चॅप्टर आहे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन। म्हणजे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन म्हणजेच काय म्हणता येईल त्याला, तर मराठीमध्ये भौमितिक रचना। आपल्याला सुरुवातीला इयत्ता क्लास 6 मध्ये फर्स्ट चॅप्टर होता बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री। म्हणजे या ठिकाणी बेसिक जे मूलभूत संकल्पना होत्या जिओमेट्रीमध्ये, ज्याप्रमाणे आपण लाईन वगैरे पाहिले होते त्याप्रमाणे लाईन असेल, सेगमेंट असेल, रे पाहिले होते आपण। ओके, अशा प्रकारे आपल्याला आता या ठिकाणी कन्स्ट्रक्शन म्हटले। कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, रचना। रचना म्हणजेच काय, आपल्याला त्या डायग्राम आता काढायचे आहेत। ज्याप्रमाणे आपण अँगल काढतो, ज्याप्रमाणे आपण रेक्टँगल वगैरे हे जे डायग्राम काढतो त्याप्रमाणे आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे। कन्स्ट्रक्शन करणे म्हणजेच काय, त्या प्रकारचे डायग्राम आपल्याला काढायचे आहे। नंतर या ठिकाणी आपल्याला काही सुरुवातीला पॉईंट्स आहेत किंवा काही टॉपिक्स आहेत ते आपल्याला सुरुवातीला अभ्यासाचे आहेत। आणि हे टॉपिक पाहिल्यानंतर आपल्याला नंतरची जी प्रॅक्टिस सेट आहे फर्स्ट, ही प्रॅक्टिस सेट हे जे बेसिकचे टॉपिक आहेत त्यावरती अवलंबून आहे। म्हणजे आपल्याला हे बेसिकचे जे टॉपिक केले तर आपल्याला प्रॅक्टिस सेट खूप सोपे जाणार आहेत। परंतु त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बेसिकचा आपला जो हा पार्ट पहिला व्हिडिओ आहे, म्हणजे यासाठी आपण पार्ट 1 हे नाव देणार आहोत या व्हिडिओला। म्हणजेच नंतरची जी प्रॅक्टिस सेट आहे ही आपल्याला पार्ट 2 मध्ये पाहिजे आहे। तर आपल्याला फर्स्ट कन्सेप्ट आहे अँगल बायसेक्टर। आणि अँगल बायसेक्टर हे आपल्याला क्लास 6 मध्ये झालेले आहे। आपल्याला अँगल चॅप्टरमध्ये हे झालेलं आहे अँगल बायसेक्टर काढणे। तर आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन दिलेला असायचा, ड्रॉ अँगल बायसेक्टर। परंतु अँगल बायसेक्टरलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, कोन दुभाजक म्हणतो। अँगल बायसेक्टर या मराठीमध्येच काय म्हणतो आपण, कोन दुभाजक। नावामध्येच आहे दुभाजक। दुभाजक म्हणजेच काय, दिलेल्या कोनाचे दोन भाग करणे, परंतु ते दोन भाग कसे असतील, इक्वल असतील, म्हणून त्याला काय म्हणतात, अँगल बायसेक्टर। परंतु आता हे ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काही क्वेश्चन प्रॅक्टिस सेटमध्ये यावर डिपेंड आहेत। नंतरचा टॉपिक आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर। परपेंडिक्युलर बायसेक्टर, परंतु हा परपेंडिक्युलर बायसेक्टर कोणाचा असतो, लाईन सेगमेंटसाठी असतो। म्हणजेच याला काय म्हणतात, लंब दुभाजक असं म्हणतात। ज्याप्रमाणे कोन दुभाजक असतो, आपल्याला कोन दुभाजक ही लास्ट इयरमध्ये म्हणजे क्लास 6 मध्ये झालेला आहे। परंतु आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर नाही झालेला। आपल्याला परपेंडिक्युलर म्हणजे माहिती आहे, परपेंडिक्युलर म्हणजे काय, लंब। परंतु आता पाहायचं आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर। परंतु हा कोणाचा काढतो आपण, परपेंडिक्युलर बायसेक्टर हा कोणासाठी काढावा लागतो, लाईन सेगमेंटसाठी। आणि अँगल बायसेक्टर कोणासाठी काढावा लागतो, तर अँगलसाठी काढावं लागतं। तर आपण ठीक आहे, सुरुवातीला हे दोन्ही कन्सेप्ट समजून घेऊया, अँगल बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर। त्यासाठी आपण फर्स्ट एक्झाम्पल सुरुवात करूया अँगल बायसेक्टरसाठी। तर अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे, तर आपण एक एक्झाम्पल घेऊ। काय एक्झाम्पल घ्यायचं, एक मी 70 डिग्रीचा अँगल घेतो। ओके, म्हणजे काय सांगितलं आपल्याला एक्झाम्पल, समजा की ड्रॉ अँगल ऑफ 70 डिग्री अँड ड्रॉ देअर अँगल बायसेक्टर, किंवा याला फक्त बायसेक्टर म्हटलं तरी सुद्धा चालेल। म्हणजे आपल्याला सांगितलं की 70 अंश मापाचा एक अँगल काढा आणि अँगल काढून त्याचे काय काढा, अँगल बायसेक्टर काढा। ओके, तर आपण पाहूया अँगल बायसेक्टर कशा प्रकारे काढता येईल। तर अँगल बायसेक्टर काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला त्याची बेसिक जी माहिती आहे ती बेसिक माहिती पाहिजे। म्हणजे सुरुवातीला आपल्याला अँगल बायसेक्टर ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर अँगल काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक आडवी लाईन ओढून घ्यावं लागेल, म्हणजे त्याला आपण हॉरिझॉन्टल लाईन म्हणतो। तर या ठिकाणी सपोज ही हॉरिझॉन्टल लाईन काढलेली आहे, रे काढलेली आहे। या ठिकाणी आपण एक ॲरो देऊ, या ठिकाणी पॉईंट घेऊ। नंतर आपल्याला 70 डिग्री सांगितले, म्हणजे आपल्याला मोजून काढावं लागेल विथ द हेल्प ऑफ प्रोटॅक्टर। हे आपण पाहिलेलं आहे। तर प्रोटॅक्टर आपण या ठिकाणी ठेवणार आहोत। प्रोटॅक्टर या लाईनवरती, रेवरती, आणि रे आपली कोणत्या डिरेक्शनला आहे, राईट साईडला आहे। म्हणजे आपण मेजर कोणत्या साईडने करणार, राईट करून मेजर करणार 70 डिग्री। म्हणजे या ठिकाणी 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70। तर या ठिकाणी ज्या ठिकाणी 70 आहे त्या ठिकाणी आपण मार्क केलेलं आहे। आणि विथ द हेल्प ऑफ स्केल आपण काय करणार, त्या मार्किंगमधून जाणारी आणि ह्या व्हर्टेक्समधून जाणारी एक लाईन काढून घेऊया, रे काढून घेऊया। या ठिकाणी ही रे काढलेली आहे। नंतर या ठिकाणी हा अँगल किती डिग्री झाला, 70 डिग्रीचा। ओके, याला नाव दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल। तर आपल्याला हा अँगल ड्रॉ झाला। आता अँगल ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, अँगल बायसेक्टर काढायचं। तर अँगल बायसेक्टर काढण्यासाठी आता आपल्याला ज्याप्रमाणे आपण अँगल हा प्रोटॅक्टरच्या सहाय्याने काढला त्याप्रमाणे बायसेक्टर काढण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर कंपासचा यूज करायचा आहे। तर या ठिकाणी आपण सुरुवातीला कंपास जे आहे ते कंपासचा 1 पॉईंट जो आहे हा पॉईंट आपण ह्या व्हर्टेक्सवरती ठेवणार, अँगलच्या व्हर्टेक्सवरती। आणि दोन्ही साईडला हे आपण आर्क काढून घेऊया अशा प्रकारे।
आता हे आर्क काढताना आपण जे हे डिस्टन्स आहे कंपासमधलं, हे डिस्टन्स आपण आपल्या मनाने घेतलेलं आहे, आपण कितीही घेऊ शकतो यामध्ये. ओके. नंतर हे 2 आर्क आपण या आर्मवरती काढले. आर्म म्हणजे भुजा, अँगलच्या आर्मवरती काढले या ठिकाणी. तर आपल्याला या ठिकाणी एक पॉईंट मिळेल, या ठिकाणी एक मिळेल. नंतर आपण हेच अंतर घेऊन काय करणार, अंतर चेंज केलं तरी चालेल, कमी घेतलं तरी चालेल, जास्त घेतलं तरी चालेल, आहे तेवढं ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर आपण या ठिकाणी ठेवणार आहोत आपले कंपासचं पॉईंट आणि या ठिकाणी ठेवून आतमध्ये एक आर्क काढणार आहेत. आर्क काढताना थोडासा मोठा काढायचा. जर लहान काढला तर नंतरच्या वेळेस जो आपण आर्क काढणार आहे तो त्यामधून जाणार नाही. मग आपण या ठिकाणी नंतरचा पॉईंट, या ठिकाणचा पॉईंट आता या ठिकाणी ठेवूया आणि या ठिकाणी ठेवून आपण या दिलेल्या आर्कमधून जाणार एक आर्क काढू. तर आपल्याला अशा प्रकारे आर्क मिळेल. नंतर हे आर्क ज्या ठिकाणी एकमेकांना मिळाले त्या ठिकाणामधून जाणारी काय काढायची आपल्याला, रे काढायची आहे. रे आणि ती व्हर्टेक्समधून जावे, म्हणजे या ठिकाणी आपण ही रे काढणार आहोत. ओके. म्हणजे हा काय झाला, अँगल बायसेक्टर झाला. म्हणजे या अँगल बायसेक्टरने काय केले की हा जो एक 70 डिग्रीवाला अँगल होता त्या अँगलचे 2 पार्ट केले. ओके. या ठिकाणी हा वरतीचा एक पार्ट आहे, हा खालचा एक पार्ट आहे. हा कंप्लीट अँगल 70 डिग्री होता, परंतु या ठिकाणी काय केले, त्याचे 2 पार्ट केले. म्हणजे हा 35 असेल, हा 35, म्हणजे दोन्ही मिळून काय झाले 70 डिग्री. ओके. तर हा झाला अँगल बायसेक्टर. म्हणजे अँगल बायसेक्टरमध्ये लक्षात काय ठेवायचं, अँगल बायसेक्टर काय करतो, दिलेल्या अँगलचे 2 इक्वल पार्ट करतो, दिलेल्या अँगलचे 2 समान भाग करतो. हा झाला अँगल बायसेक्टर. अशा टाईपचा आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये एक क्वेश्चन आहे. ओके. नंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर. ज्याप्रमाणे आता आपण अँगल बायसेक्टर पाहिलेलं आहे त्याप्रमाणे आता आपल्याला काय पाहायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. परंतु परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण कोणासाठी ड्रॉ करतो, अँगल बायसेक्टर ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, अँगल माहीत पाहिजे. म्हणजे आपण सुरुवातीला अँगल काढला. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करण्यासाठी आपल्याला अगोदर काय माहीत पाहिजे, लाईन सेगमेंट. म्हणजे आपल्याला काय दिले असेल, एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला एक्झाम्पलमध्ये लाईनचं मेजर दिले असेल. लाईन सेगमेंट समजा 5 सेंटीमीटर लॉंग आहे, 7 सेंटीमीटर लॉंग आहे आणि ते ड्रॉ करा म्हटलेलं असेल ती लाईन सेगमेंट, आणि त्यासाठी काय काढा, परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे लक्षात ठेवायचं, परपेंडिक्युलर बायसेक्टर हा कोणासाठी असतो, लाईन सेगमेंटसाठी, आणि अँगल बायसेक्टर त्याच्या नावामध्येच आहे अँगल म्हणून, म्हणजे तो अँगलसाठी. तर ठीक आहे, आपण याचं एक एक्झाम्पल घेऊ. आता एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगितलं आहे की 7 सेंटीमीटरची एक काय काढा, लाईन सेगमेंट काढा. 7 सेंटीमीटर आहे. मग आपण कंपासच्या सहाय्याने काय करूया, एक 7 सेंटीमीटरची मी या ठिकाणी एक सेगमेंट काढतो आणि लाईन सेगमेंट म्हटलेले म्हणजे या ठिकाणापासून काढूया. सपोज मी अंदाजे माप घेतलेलं आहे आणि हे आहे 7 सेंटीमीटर. सपोज 7 सेंटीमीटर. आपण ह्या सेगमेंटला नाव देऊ PQ. ओके. अशा प्रकारे आपल्याला PQ ही एक लाईन सेगमेंट मिळाली. तर आपल्याला लाईन सेगमेंटमध्ये काय काढायचे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. या ठिकाणी आपल्याला प्रोट्रॅक्टरची गरज नाही आता. तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे कंपास. म्हणजे कंपासच्या सहाय्याने आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं आहे. सिंपल आहे. ज्याप्रमाणे आपण अँगल बायसेक्टर ड्रॉ केला त्याचप्रमाणे परपेंडिक्युलर बायसेक्टरसुद्धा ड्रॉ करायचं आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं की परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करताना आपल्याला 2 पॉईंट आहेत. एक आहे P पॉईंट, एक आहे Q पॉईंट. असे 2 पॉईंट मिळाले आहेत. तर हे कंपासचं जे टोक आहे हे पहिल्या पॉईंटवरती ठेवू आपण P वरती. आणि यामध्ये अंतर किती घेणार कंपासमध्ये, तर हा ग्रेटर दॅन हाफ. ओके. ग्रेटर दॅन हाफ म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. सपोज हे हाफ अंतर आहे, हाफ डिस्टन्स आहे, तर आपल्याला हाफपेक्षा जास्त घ्यायचं आहे. म्हणजे समजा आपण एवढं घेऊया, म्हणजे हे हाफपेक्षा जास्त झालं. म्हणजे आता एक टोक P वरती ठेवा कंपासचं आणि वरच्या बाजूला हा एक आर्क काढून घ्यायचा. ओके. नंतर ज्याप्रमाणे आपण वरती केला त्याचप्रमाणे एक दुसरा आर्क खालच्या बाजूला सुद्धा काढून घेऊ. आर्क काढताना थोडासा मोठा काढायचा. ओके. आणि आर्क वरच्या बाजूलाच का काढायचा किंवा खालच्या बाजूला का काढायचा हे लक्षात ठेवण्यासाठी आपण लाईनवरती असे हात ठेवायचा आणि त्याच्यावर वरची बाजू आणि ह्या लाईनची खालची बाजू असे 2 प्रकारे. मग त्यावर आपल्याला ठरवता येते का आर्क कोणत्या बाजूला काढायचे. हे आपण ठेवले P वरती आणि 2 आर्क काढले वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला. यानंतर आपण हे पॉईंट आता कुठे ठेवणार, कंपासचा Q वरती ठेवता येईल आपल्याला. या ठिकाणी आपण Q वरती ठेवू आणि जे अगोदर हे काढलेले आर्क आहेत या आर्कमधून जाणारे काय काढूया, ह्या आर्कमधून जाणारा एक आर्क काढू. म्हणजे समजा या ठिकाणी आपण पॉईंट ठेवून या ठिकाणी हा आर्क काढता येईल आपल्याला. ओके. हा आर्क यामधून गेला. हा झाला वरच्या बाजूने. ज्याप्रमाणे वरच्या बाजूने काढला त्याचप्रमाणे आपण खालच्या बाजूने सुद्धा काढणार आहोत. म्हणजे हा आर्क आपल्याला या ठिकाणी मिळेल. सॉरी, थोडीशी मिस्टेक. हा आर्क आपल्याला या ठिकाणी मिळेल. ओके. तर या ठिकाणी हा एक आपल्याला आर्क मिळालेला आहे. तर आपल्याला या आर्कमधून जाणारी आता काय काढायची, एक लाईन काढायची आहे. तर आपण ती लाईन ड्रॉ करून घेऊया. म्हणजे समजा आपण हे स्केलच्या सहाय्याने या ठिकाणी एक पॉईंट मिळाला, या ठिकाणी एक पॉईंट मिळाला आणि या पॉईंटच्या सहाय्याने आपण काय करूया, एक लाईन यामधून जाणारी ड्रॉ करू. म्हणजेच ही लाईन अशा प्रकारे. ओके.
म्हणजे काय झाली, ही लाईन या ठिकाणी एकदम स्ट्रेट आली, परंतु ही लाईन या ठिकाणी कशी असणार, जर आपण आता प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने मोजले तर या ठिकाणी कितीचा अँगल येणार, 90 डिग्री. या ठिकाणी 90 डिग्री असणार, या ठिकाणी सुद्धा 90 डिग्री असणार. नंतर या खालच्या बाजूने 90, ह्या 90, म्हणजे या ठिकाणी 4 अँगल तयार होत आहेत. ओके, 1 2 3 4 आणि हे 4 अँगल म्हणजे 4ही अँगलचे मेजर 90 90 90 90 अशा प्रकारे असेल. म्हणजे या ठिकाणी हे आपण राईट अँगलचा सिम्बॉल दिलेला आहे. हा आपण कुठेही देऊ शकतो या ठिकाणी. आता या ठिकाणी काय झाले की ही जी PQ होती पूर्ण टोटल किती होती, 7 सेंटीमीटर, परंतु हा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यामुळे काय झालं, हे PQचे 2 भाग झाले. P पासून या ठिकाणी मी R नाव देतो, एक झाला PR आणि दुसरा झाला RQ. तर हे जे दोन्ही झालेले 2 भाग असतात, हे दोन्ही भाग कसे असतात, सारखे असतात. सारखे आहेत म्हणून मी हे 2 सारखे चिन्ह दाखवलेत बघा, PR आणि हे RQ, ह्या 2 रेषा उभ्या ओढलेल्या आहेत या ठिकाणी. ओके, म्हणजे त्याला आपण म्हणतो आयडेंटिकल मार्क. तर त्यांना दाखवलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळालं रे, या ठिकाणी PR आणि काय सेम मिळाले, RQ, हे 2 सारखे मिळाले. म्हणजे हे पूर्ण PQ किती होतं, PQ या ठिकाणी होते 7 सेंटीमीटर. मग PR आणि RQ हाफ झाले, अर्धे झाले. म्हणजे ह्या दोघांचे माप किती होणार मग, 3.5 सेंटीमीटर. कारण 7चे हाफ किती होणार आहे, 3.5. म्हणजे हे 3.5 अंतर आणि हे 3.5 अंतर, म्हणजे असे मिळून काय होणार, 7 सेंटीमीटर होणार. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला मिळेल परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये आणि यावरती आधारित एक क्वेश्चन आहे. म्हणजे आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती आधारित एक आहे आणि अँगल बायसेक्टरवरती एक आधारित आहे. तर हे 2 टॉपिक झालेले आहेत आपले. तर यानंतर आपल्याला आणखी 2 टॉपिक आहेत. आपण फक्त आता या ठिकाणी आपण अँगलचा बायसेक्टर पाहिला आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर हा कशाचा पाहिला, लाईन सेगमेंटचा. ज्याप्रमाणे आपण हे अँगलसाठी पाहिलं, हे लाईन सेगमेंटसाठी पाहिलं, त्याचप्रमाणे आता अँगल बायसेक्टर हे आपण ट्रायंगलसाठी पाहणार आहोत आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर हे सुद्धा ट्रायंगलसाठी पाहणार आहोत. म्हणजे आपल्याला हे दोन्ही पण काढायचे आहेत ट्रायंगलसाठी. आणि आपल्याला ट्रायंगलचे टाईप्स त्यासाठी आपल्याला माहीत पाहिजेत. ट्रायंगलचे टाईप्स हे आपल्याला क्लास 6मध्ये झालेले आहेत. टाईप्स ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन अँगल आणि बेस्ड ऑन साईड्स. बेस्ड ऑन अँगल होती 3 टाईप्स आहेत, म्हणजेच ॲक्यूट अँगल, राईट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल. आणि साईड्सवरती डिपेंड बेस्ड ऑन साईड्स कोणत्या आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोसेलेस ट्रायंगल अँड स्केलर ट्रायंगल. तर आपल्याला हे माहीत पाहिजेत. हे आपल्याला क्वेश्चन काही वेळेस प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत त्या प्रकारचे, की या टाईपचं ट्रायंगल काढा आणि त्यामध्ये अँगल बायसेक्टर किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर हे ड्रॉ. चला तर आपण स्टार्ट करणार आहोत. नेक्स्ट टॉपिक अँगल बायसेक्टर्स ऑफ ट्रायंगल अँड परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ट्रायंगल. ह्या 2 कन्सेप्ट आहेत. ज्याप्रमाणे आपण अँगल बायसेक्टर पाहिल्या अगोदर, नंतर त्यानंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर पाहिले, त्याचप्रमाणे आता आपल्याला हे दोन्ही पाहायचे आहेत. परंतु कोणासाठी पाहायचे आहेत, ट्रायंगलसाठी पाहिजे आहेत. दोन्ही ट्रायंगलसाठी काढायचे आहेत. तर आपण सुरुवातीला एक एक्झाम्पल दिलं आहे अँगल बायसेक्टर काढण्यासाठी ट्रायंगलसाठी. तर आपण एक्झाम्पल काय म्हटलं आहे, ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल. आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. आपल्याला त्याचे मेजर्स दिलेले नाहीत, आपण आपल्या मनाने मेजर घेऊन आपण ते काढणार आहोत. अँड ड्रॉ देअर बायसेक्टर. आणि अँगल ड्रॉ करून त्याचे काय काढायचे, बायसेक्टर ड्रॉ करायचे. परंतु बायसेक्टर ड्रॉ करताना अँगल काढणार की परपेंडिक्युलर काढणार, कारण आपण अँगल काढला आहे म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल, अँगल बायसेक्टर काढावं लागेल. तर त्यासाठी आपण सुरुवातीला राईट अँगल ट्रायंगल एक काढून घेऊया. सुरुवातीला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला बेस घ्यावा लागेल, म्हणजे पाया काढावा लागेल. बेस या ठिकाणी आपण एक राईट अँगल ट्रायंगलसाठी घेऊया बेस. तर या ठिकाणी मी हा एक बेस घेतलेला आहे. ओके, आणि यामध्ये आपण राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रोट्रॅक्टरच्या सहाय्यानं अँगल कितीचा घ्यावा लागेल, 90 डिग्री अँगल हा आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे हे प्रोट्रॅक्टर आणि हे प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण 90 डिग्री अँगल घेणार आहोत. हा 90 डिग्री अँगल आपल्याला या ठिकाणी मिळेल. ओके, तर हे मार्क केलेलं आहे. या मार्कमधून जाणारी आपण काय काढूया, एक रे काढून घेऊया किंवा एक लाईन काढून घेऊया सेगमेंट. तर या ठिकाणी आपल्याला हा राईट अँगल ट्रायंगल मिळेल. नंतर आपण हा पॉईंट आणि हा पॉईंट हे 2 जोडून घेऊया, म्हणजे आपल्याला एक ट्रायंगल कंप्लीट मिळेल. कारण आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. यामध्ये मी हे 2 जे सेगमेंट्स आहेत किंवा हे 2 पॉईंट जॉईन करतो. म्हणजे हा झाला राईट अँगल ट्रायंगल. यासाठी आपण नाव देऊया या ठिकाणी AB आणि C. हा ट्रायंगल ABC काय झाला, राईट अँगल ट्रायंगल. यानंतर आपल्याला काढायचे आहेत अँगल बायसेक्टर. आता आपल्याला माहीत आहे आपण अँगल बायसेक्टर अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये त्या ठिकाणी एक अँगल होता, म्हणजे एक बायसेक्टर आला होता. परंतु या ठिकाणी 3 अँगल्स आहेत. ए ठिकाणी एक अँगल आहे, बी ठिकाणी आहे आणि सी ठिकाणी असे 3 अँगल आहेत. म्हणजे बायसेक्टरसुद्धा काय असणार, त्या ठिकाणी 3 बायसेक्टर असणार आहे. तर ते काढण्यासाठी पुन्हा आपल्याला यूज करायचं आहे कंपाससाठी. कारण बायसेक्टरसाठी आपल्याला काय लागणार आहे, कंपास लागणार आहे. तर आपण या ठिकाणी कंपासचा वापर करणार आहोत. कंपासमध्ये आपल्याला आता 3 साईडचे 3 घ्यायचे आहेत. मी कशा प्रकारे करतो ते पहा. या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला बीसाठी काढायचं असेल, बी ह्या अँगलसाठी आपल्याला 3 अँगल आहेत. एक ए आहे, एक बी आहे, एक सी आहे. सुरुवातीला आपण बीसाठी काढूया. तर सुरुवातीला आपण कंपासचं टोक बीवरती ठेवणार. बीवरती ठेवून आपण कंपासमध्ये अंदाजे अंतर घेतो आहे आणि अंदाजे अंतर घेऊन या ठिकाणी एक मार्ग आपण या आर्मवरती काढूया
आणि एक आर्क या साईडवरती काढूया. ओके, हे 2 आर्क मिळाले. नंतर काय करणार, ज्याप्रमाणे आपण अँगल बायसेक्टर ड्रॉ केला होता अँगलसाठी त्याचप्रमाणे या ठिकाणी पण करायचे. नंतर हे जे 2 पॉईंट मिळाले या पॉईंटवरती कंपास ठेवून ह्या कंपासमधला नंतर तुम्ही चेंज केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, आहे तसं ठेवलं तरी चालेल. तर या ठिकाणी जे पॉईंट मिळाला आहे आर्क केल्यानंतर त्या ठिकाणी ठेवायचा आणि आतमध्ये ट्रायंगलच्या आतमध्ये एक आपण आर्क काढूया. ओके, नंतर हे झालं या ठिकाणी ठेवून. आता या ठिकाणी ठेवूया. या ठिकाणी ठेवल्यानंतर काय मिळेल, ओके, हा आर्क तयार होईल आणि ह्या आर्कमधून हे जे 2 आर्क एकमेकांमधून जातील त्यामधून जाणारे आपल्याला काय काढायची, एक रे काढून घ्यायची आहे. म्हणजे ती रे आपल्याला या प्रकारे मिळेल. समजा ही आपण रे काढली. ओके, तर हा झाला अँगल बायसेक्टर झाला. कोणत्या अँगलसाठी झाला, परंतु हा बी अँगलसाठी झाला. ज्याप्रमाणे आपण बी अँगलसाठी काढलेला आहे त्याप्रमाणे आता आपण एसाठी आणि सीसाठी सुद्धा काढणार आहोत. सुरुवातीला आपण सी ह्या अँगलसाठी काढून घेऊ. सी अँगलसाठी काढताना हा कंपासचा टोक सीवरती ठेवा. कंपासमध्ये ठराविक तुम्हाला हवं तेवढं अंतर घेऊन 2 आर्क काढून घेऊया. एक आर्क या बाजूवरती येईल, एक आर्क या साईडवरती येईल, बाजूवरती येईल. हे 2 ठिकाणी मार्क केले. नंतर हे कंपासमध्ये आहे ते अंतर ठेवलं तरी चालेल, कमी केलं तरी चालेल. मी थोडंसं कमी करतो जरा आणि या ठिकाणी ठेवून 2 आर्क काढून घेऊया. या ठिकाणी हा एक आर्क या ठिकाणी ठेवून नंतर हे टोक पुढे ठेवणार, या ठिकाणी ठेवता येईल. मी या ठिकाणी ठेवतो आणि जो अगोदर हा काढलेला आर्क आहे ह्या आर्कमधून जाणारा एक आर्क काढून घेऊ. म्हणजे हा आर्क एकमेकांना ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणामधून आपल्याला जाणारी काय काढावं लागेल, एक रे काढून घ्यावं लागेल. म्हणजे ही रे आपण या ठिकाणी मिळेल आपल्याला. ओके, ही रे हे झाले अँगल सीसाठी बायसेक्टर. याचप्रमाणे अँगल सीसाठी ज्या प्रकारे काढला त्या प्रकारे आपल्याला अँगल एसाठी काढावं लागेल. ओके, अशा सेम प्रोसिजर आपल्याला 3ही अँगलसाठी करायचे आहे. म्हणजे आपण एवरती ठेवूया कंपासचं टोक आणि अँगल आपण ठराविक अंतर घेऊन कंपासमध्ये ठराविक अंतर घेऊया आणि या ठिकाणापासून 2 आर्क काढून घेऊया. समजा हा एक आर्क आहे सपोज आणि दुसरा आर्क या ठिकाणी आहे. ओके, हे 2 आर्क मिळाले. नंतर काय करता येईल, हे 2 ज्या ठिकाणी मिळाले त्या ठिकाणी हे कंपासचं टोक ठेवूया. कंपासमध्ये आपलं अंतर आपल्याला हवं तेवढं ठेवूया आणि 2 आर्क काढून घेऊया. एक समजा या ठिकाणी ठेवून एक आर्क या ठिकाणी काढला. नंतर टोक या ठिकाणी ठेवायचं, या ठिकाणी ठेवूया वरती बाजूला आणि दुसरा आर्क यामधून जाणारा. ओके, हे कंपासचं टोक त्यामधून हलू द्यायचं नाही, नाहीतर मग आपलं ते चुकण्याची शक्यता. तर हे 2 आर्क या ठिकाणी एकमेकांमधून गेले आहे. तर आपण स्केलच्या सहाय्याने काय करू, यामधून जाणारी रे काढून घेऊ. तर आपण हे जर व्यवस्थित पाहिलं तर ही रे आपल्याला यामधून जाणारी अशा प्रकारे मिळून जाईल. तर पहा या ठिकाणी हे 3ही जे 3 आपण बायसेक्टर काढले होते आणि हे 3ही बायसेक्टर एकमेकांमधून गेलेले आहेत. आणि ते कोणत्या पॉईंटमधून गेलेले आहेत, तर ते पहा एकाच पॉईंटमधून गेलेले आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला एक पॉईंट मिळत आहे या ठिकाणी. ओके, हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटलाच काय म्हणतात, पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अँगल बायसेक्टर. हा काय आहे, हे 3ही बायसेक्टर आहेत परंतु ते 3ही बायसेक्टर एकाच पॉईंटमधून जातात. म्हणून तो जो पॉईंट आहे त्या पॉईंटलाच काय म्हणतात, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. या ठिकाणी मी लिहितो पॉईंट ऑफ कॉन्करन्स. पॉईंट ऑफ कॉन्करन्स आपल्याला बुकमध्ये दिलेलं आहे. हे पॉईंट ऑफ कॉन्करन्स पेज नंबर 1 वरती आहे पॉईंट ऑफ कॉन्करन्स. म्हणजे हे, परंतु हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे याला दुसरं एक नाव देतात आणि त्यासाठी तो कोणत्या लेटरनं दाखवतात, आय या लेटरनं दाखवतात. ओके, आय म्हणजेच काय, इन सेंटर. इन सेंटर म्हणजेच मराठीमध्ये याला म्हणतात अंतर्मध्य. मराठीमध्ये काय म्हणतात, अंतर्मध्य. अशा प्रकारे हा आय, हा जो अंतर्मध्य असतो म्हणजे इन सेंटर असतो, तो कशाने दाखवतात, आय या लेटरनं दाखवतात, कॅपिटल आय. ओके, तर कॅपिटल आयलाच काय म्हणतात, पॉईंट ऑफ कॉन्फरन्स. आणि तो पॉईंट ऑफ कॉन्फरन्स कोणत्या अक्षराने दाखवतात, आय. आणि आय म्हणजेच काय, इन सेंटर. ओके, म्हणजे या ठिकाणी हे आपल्याला मिळालेलं आहे. तर हे अशा प्रकारे आपण ट्रायंगलसाठी कोणत्याही टाईपचं ट्रायंगल असेल तर त्यासाठी आपण अशा प्रकारे काय काढू शकतो, अँगल बायसेक्टर काढू शकतो. आणि ज्या ठिकाणी हे अँगल बायसेक्टर आणि नेहमी अँगल बायसेक्टर हे एकाच पॉईंटमध्ये मिळणार एकमेकांना. ओके, आणि तो जो पॉईंट असेल त्या पॉईंटलाच काय म्हणतात, पॉईंट ऑफ कॉन्फरन्स. आणि तो पॉईंट ऑफ कॉन्फरन्स कोणत्या लेटरने दाखवतात, कॅपिटल आय. अशा प्रकारे आपल्याला अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ही कन्सेप्ट झालेली आहे. आपण हे कोणत्याही ट्रायंगलसाठी काढू शकतो. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर पाहिजे आपल्याला ऑफ ट्रायंगल. तर आपण यासाठी आपल्याला एक ट्रायंगल काढावं लागेल. सुरुवातीला ट्रायंगल काढताना या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे, काय सांगितलं आहे, कोणत्या टाईपचं दिलं आहे, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे त्याचे सर्व अँगल हे काय पाहिजेत, लेस दॅन 90साठी. तर मी या ठिकाणी एक ट्रायंगल काढून घेतो की त्याचे जे अँगल आहेत हे काय असायला पाहिजेत, लेस दॅन 90. समजा या ठिकाणी आपण हा ट्रायंगल ड्रॉ करू. हा या ठिकाणी अँगल काढलेला आहे, सॉरी बेस काढलेला आहे. बेस काढल्यानंतर आपण
लेस दॅन 90चे दोन अँगल घेऊया. लेस दॅन 90 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एक अँगल घेता येईल. ॲक्युरेट अँगल ट्रायंगल म्हणजेच काय, त्याचे ऑल अँगल जे असतात ते लेस दॅन 90 असतात. आता आपण या साईडला लाईन आहे म्हणजे आपण या साईडने मेजर करूया. 70 डिग्री घेतलं, समजा या ठिकाणी 70 डिग्री घेतलं आणि यामधून जाणारी आपण एक लाईन काढून घेऊया या ठिकाणी. तर या ठिकाणी आपल्याला ही एक लाईन किंवा लाईन सेगमेंट म्हटलं तरी चालेल, हे आपल्याला या ठिकाणी मिळेल. नंतर आपल्याला आणखी एक अँगल काढावा लागेल. हा 70 डिग्री काढला. आता एक अँगल या साईडने घेऊ आणि हा सुद्धा अँगल कसा असला पाहिजे, लेस दॅन 90 डिग्री. म्हणजे आपल्याला लेस दॅन 90 डिग्री, सपोज आपण हा 50 डिग्री घेतला तर या ठिकाणी मिळेल 50 डिग्री. ओके, आता आपण या साईडनं मोजणार कारण आपली लाईन या साईडला आहे. तर आपण 50 डिग्री ज्या ठिकाणी मिळालं आहे त्या ठिकाणामधून जाणार एक लाईन काढूया आणि म्हणजे आपण जर ही साईड जोडली तर आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी एक ट्रायंगल मिळून जाईल. ओके, या ठिकाणी हा ट्रायंगल मिळाला. नंतर हा ट्रायंगल मिळाल्यानंतर आपल्याला एक त्याला नाव देऊया. सपोज या ट्रायंगलला नाव देऊ P, या ठिकाणी Q अँड R. म्हणजे हा झाला ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये काय असतात की हे जे तीनही जे अँगल असतात हे काय असतात, लेस दॅन 90 असतात. याच्या पण डेफिनेशन आपण 6th क्लासमध्ये पाहिलेले आहेत. हे झाले बेसिक इन्फॉर्मेशन. बेसिक झाल्यानंतर आपल्याला पाहायचे आहेत याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आहेत. परपेंडिक्युलर आपण हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करताना लक्षात ठेवायचं आहे, समजा आपल्याला QR बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे, पण कसा, परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर आपल्याला QR काढण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं, असा हात ठेवून एक आर्क वरच्या बाजूला आणि एक आर्क खालच्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला काढावं लागेल. तर काढताना आपण काय करतो, ज्याप्रमाणे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले त्याचप्रमाणे आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार. समजा हे हाफ डिस्टन्स आहे तर यापेक्षा जास्त मी एवढं घेतलं. ओके, एक आर्क वरच्या बाजूला काढूया या ठिकाणी. सपोज आपण आता हा रेषेवरती आला, रेषेच्या बाहेर आला किंवा ट्रायंगलच्या मध्ये आला, कुठेही येऊ, ट्रायंगलच्या बाहेर येऊ, ट्रायंगलवरती येऊ किंवा ट्रायंगलच्या बाहेर येऊ, तर कुठेही आलं तरी आपण ड्रॉ करायचं आहे. आणि नंतर आरवरती ठेवू. आरवरती ठेवून आपल्याला या ठिकाणी हा पॉईंट मिळेल. ओके, आणि आपण खालच्या बाजूला पाहिलं तर खालच्या बाजूला या ठिकाणी मिळेल. ओके, आता या ठिकाणी पहा आर्क थोडा कमी पडलेला आहे या ठिकाणी. तर आपल्याला पुन्हा काय करावं लागेल, हा Qवरती ठेवून हा थोडा आर्क पुढे वाढवून घ्यावा लागेल. ओके, म्हणजे हा आर्क आपण या ठिकाणापासून Qवरती ठेवून पुन्हा थोडा वाढवणार आहोत, म्हणजे ते एकमेकांमधून जातील. आता हे दोन आर्क एकमेकांमधून गेले नंतर यामधून जाणारी एक लाईन काढून घ्यायची आणि ही लाईन कशी असणार, परपेंडिक्युलर असणार. पण कोणत्या साईडसाठी असणार, आपण ही कोणत्या साईडमधून जाणारी काढली, ह्या QR ह्या साईडमधून जाणारी काढली, म्हणजे ही या ठिकाणी परपेंडिक्युलर. हा झाला QR परपेंडिक्युलर. समजा आपल्याला आता PQ ह्या साईडसाठी परपेंडिक्युलर काढायचं आहे. 3 साईड आहेत म्हटल्यानंतर 3 परपेंडिक्युलर येणार. नंतर आता ह्या PQ काढायचं, पुन्हा काय लक्षात ठेवायचं, या ठिकाणी हात ठेवायचा आणि या ठिकाणी एक आर्क या साईडला येईल, एक आर्क या साईडला येईल. म्हणजे आपल्याला एक आर्क या बाजूला काढता येईल, एक या बाजूला काढता येईल. तर आपण काढूया कंपासच्या सहाय्याने. सुरुवातीला डिस्टन्स किती घेणार, ग्रेटर दॅन हाफ. ही जी आपण साईड आहे PQ ह्या साईडच्या निम्म्यापेक्षा जास्त, म्हणजे या ठिकाणी घेतलेलं आहे. निम्म्यापेक्षा जास्त घेऊन एक आर्क आपण वरच्या बाजूला काढू इकडे. आणि आर्क काढताना हे डिस्टन्स किंवा हे कंपासचं टोक जागेवरून हलवू द्यायचं नाही. ओके, नंतर आपण या बाजूला काढूया, दुसऱ्या बाजूला, कारण आपल्याला माहीत आहे कोणत्या बाजूला काढायचं आहे ते, हे आपण पाहिलेलं आहे. तर हे झालं Qवरती ठेवून. आता आपण कोणत्या ठिकाणी ठेवणार, Pवरती ठेवूया. समजा या ठिकाणी मी Pवरती ठेवतो कंपासचं टोक. या ठिकाणी Pवरती ठेवून आपण जे अगोदर आत्ता काढलेले आर्क आहेत या आर्कमधून जाणारी आर्क काढणार आहोत. हा एक झाला आणि दुसरा आर्क हा या ठिकाणी येईल. या ठिकाणी ठेवून आपण आर्क कंप्लीट करूया. हा आर्क या ठिकाणी मिळेल. हा आपण Pवरती ठेवूया आणि Pवरून ठेवून आपण हा आर्क या ठिकाणी कंप्लीट करूया. ओके, तर आपल्याला हे जे दोन आर्क आहेत हे दोन आर्क या ठिकाणी एकमेकांना मिळालेले आहेत. नंतर यामधून जाणारी रे काढून घेऊ किंवा लाईन काढून घेऊ. या ठिकाणी हे आपण लाईन काढून घेऊ. या ठिकाणी मिळेल आपल्याला लाईन. तर पहा ही लाईन या ठिकाणी येईल. अशा प्रकारे आपल्याला ही लाईन मिळेल. म्हणजेच ही लाईन या ठिकाणी कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच हा काय झाला, परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला PQसाठी. आपण QRसाठी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, PQसाठी काढला, त्याच प्रकारे आपल्याला PRसाठी सुद्धा काढायचं आहे. म्हणजे PRसाठी काढताना पुन्हा काय, PRच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यावं लागेल. या ठिकाणी P आणि R आहेत. या ठिकाणी मी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतो. हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे. आता आर्क कोणत्या साईडला काढणार, या ठिकाणी हात ठेवून पाहायचं, एक आर्क या साईडला, एक आर्क आतल्या बाजूला येईल. आता आर्क याच्यावरती आला तरी चालेल, येऊ द्यायचं, काय हरकत नाही. तर एक आर्क मी या ठिकाणी या साईडला काढतो
सपोज एक आर्क या ठिकाणी मिळालेला आहे आणि दुसरा आर्क हा या साईडला काढूया या ठिकाणी. तर आता कंपास आपण कुठे ठेवणार, हे झालं आरवरती ठेवलं. आता आपण पी आरचा काढतो म्हणजे दुसऱ्या वेळेस कुठे ठेवणार, पीवरती, कारण हे दोन आर्क एकमेकांमधून जाणारे मिळायला पाहिजे. तर म्हणजे हे आपण या ठिकाणी ठेवले, ते दोन आर्क एकमेकांना मिळाले. नंतर या ठिकाणी ठेवूया, या ठिकाणी ठेवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळतील. ओके, पहा या ठिकाणी दोन आर्क, हे दोन आर्क एकमेकांना मिळालेले आहेत. नंतर यामधून जाणारे आपल्याला एक लाईन सेगमेंट ड्रॉ करायचे आहे किंवा लाईन ड्रॉ करायची आहे. तर ही लाईन आपण या दोघांमधून जाणारी काढणार आहोत. तर आपल्याला ही लाईन अशा प्रकारे मिळून जाईल. ओके, तर यामधून जाणारी आपण लाईन ड्रॉ करू. पहा आता ही जर लाईन ड्रॉ केली तर ही लाईन ही कोणत्या लाईनला परपेंडिक्युलर असणार आहे, कोणत्या साईडला, तर साईड पी आर. या ठिकाणी 3 साईड्स आहेत ट्रायंगलसाठी, म्हणून 3 साईडसाठी आपल्याला काय मिळतील, 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळतील. तर हे 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळाले. परंतु ज्या प्रकारे आपल्याला अँगल बायसेक्टर हे 3 एकमेकांना एकाच ठिकाणी मिळाले होते, त्याच प्रकारे हे परपेंडिक्युलर बायसेक्टर जे आहेत हे सुद्धा काय होणार आहेत, एकमेकांना एकाच ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी हे एकमेकांना मिळालेले आहेत. कोणत्या ठिकाणी, तर हा जो पॉईंट आहे त्यालासुद्धा काय म्हणतात, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. तो जो पॉईंट आहे ज्या ठिकाणी हे 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर एकमेकांना मिळतात त्यालासुद्धा काय म्हणतात, पॉईंट ऑफ कॉन्करन्स, म्हणजे एक संपात बिंदू. हे आपण क्लास 6मध्ये डेफिनेशन पाहिलेलं आहे पॉईंट ऑफ कॉन्करन्सचे. ओके, नंतर हा कोणत्या लेटरनं दाखवतात, तर हा सी या लेटरनं दाखवतात. ओके, सी म्हणजेच सरकम सेंटर म्हणतात त्याला. सरकम सेंटर म्हणजेच मराठीमध्ये परिकेंद्र किंवा परिमध्य अशा प्रकारे याचं नाव आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा पॉईंट मिळालेला आहे. परंतु या ठिकाणी एक या पॉईंटचं वैशिष्ट्य आहे की हा जो पॉईंट असतो, हा सी पॉईंट जो आहे हा 3ही पॉईंटपासून सेम डिस्टन्सवरती असतो. म्हणजे हे जे पी आणि सी अंतर आहे, या ठिकाणी मी एक डायग्राम जोडून काढतो, म्हणजे जोडून काढल्यानंतर लक्षात येईल कोणतं डिस्टन्स सेम आहे ते. या ठिकाणी मी स्केलच्या सहाय्यानं हा पी आणि हा सी जॉईन करतो. ओके, पी आणि सी, तर या डॉट लाईन जॉईन करतो म्हणजे आपल्याला लक्षात राहील तो पॉईंट. ओके, नंतर हा सी आणि क्यू जॉईन करतो. या ठिकाणी सी आणि क्यू, या ठिकाणी हे सी आणि क्यू जॉईन झाले. आणि लास्ट सी आणि आर, या ठिकाणी सी आणि आर, हे पी क्यू आर हे काय आहे, ट्रायंगलसाठीचे व्हर्टेक्स आहेत. आणि आपण हे व्हर्टेक्स जोडत आहेत ह्या सरकमफरन्ससाठी. ओके, सी बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला पहा, या ठिकाणी हे पी सी, नंतर हे क्यू सी आणि हे आर सी असे 3 डिस्टन्स मिळतील. म्हणजे हा जो सी पॉईंट जो असतो हा पीपासून, क्यूपासून आणि आरपासून ह्या कसं असतो, समान अंतरावरती असतो. समान अंतरावरती आहे म्हटल्यानंतर आपल्याला कोणते अंतर सारखे होतील, हे पीपासून सी अंतर हे सारखं आहे. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल पी सी बरोबर, हे पी सी कोणा एवढं आहे, पीपासून सी अंतर हे क्यू सी एवढं आहे, म्हणजे क्यू सी. आणि हे जे क्यू सी आहे हे पुन्हा एवढं आहे, आरपासून सी एवढं अंतर, म्हणजे आर सी. म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की हा जो सी असतो हा पी क्यू आर या तिघांपासून सेम अंतरावरती असतो. आणि हे पी क्यू आर काय आहेत, ह्या ट्रायंगल पी क्यू आरसाठी जे व्हर्टायसेस आहेत. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल पी क्यू आर आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर पॉईंट ऑफ कॉन्करन्स किंवा सरकम सेंटर. तर त्यासाठीचं मी एक सेंटेन्स या ठिकाणी लिहितो. सेंटेन्स काय येईल थोडंसं या ठिकाणी लिहितो, द पॉईंट ऑफ कॉन्करन्स किंवा सरकम सेंटर म्हणतो. सरकम सेंटर ऑफ ट्रायंगल is equidistant from the vertices of triangle. पहा म्हणजे काय सांगितलं, हा जो सरकम सेंटर असतो ह्या ज्या ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत पी क्यू आर, ह्या व्हर्टायसेसपासून काय आहे तो इक्विडिस्टन्स म्हणजे समान अंतरावरती आहे. ओके, अशा प्रकारे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि यावरती आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 1 ही पाहायची आहे. तर आपण प्रॅक्टिस सेट 1 ही आपण पार्ट 2 म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अगोदर पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1 ही पाहायची आहे.